आदरणीय भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो, नमस्कार. ठाणे महाराष्ट्र येथून मी सत्यजित अभय कुमार शाह. गेली 6 वर्ष जे मी चालवित असलेल्या माझ्या ELM म्हणजे इक्विटी लिटरसी मिशन अथवा मराठीत ज्याला समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम, या मोहिमेद्वारे मी बहुसंख्य भारतीय नागरिकांना समभाग गुंतवणुकीत रस नसतो अथवा ते गुंतवणुकीपासून घाबरून लांब राहतात वगैरे अशा लोकांसाठी निदान त्यांचा वाटाड्या बनून त्यांना जे जे काही गैरसमज आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न करतो. आजच कुठेतरी मी ऐकलं का वाचलं, कोणीतरी एक सर्वे कंडक्ट केला. आता कोण आहे ते मला माहीत नाही. त्यांना असं आढळून आलं भारतातल्या अंदाजे 45 ते 46% लोकांना समभाग गुंतवणुकीविषयी माहिती आहे, पण त्यातले म्हणजे भारतातले एकूण गुंतवणूक म्हणजे भारतीय नागरिकांपैकी फक्त 9 का कितीतरी टक्के लोक समभाग गुंतवणूक करतात. याचा अर्थ बाकी लोकांच्या डोक्यात अतिशय काहीतरी चुकीच्या संकल्पना भरलेल्या आहेत. जर समभाग गुंतवणूक एवढी वाईट असती तर म्हणजे आता भारतात कितीतरी ज्याला म्हणतात HNI, जे समभाग गुंतवणुकीतून वर आलेत. HNI म्हणजे हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्स. राकेश झुंझुनवाला साहेब, आशिष गरोडिया, केडिया, कितीतरी आहेत. म्हणजे किती नावं सांगू, ते झालेच नसते ना. आणि ते योग्य मार्गानेच समभागातून गुंतवणूक करतात. आणि मी माझ्या परीने आटोकाट प्रयत्न करतो की लोकांच्याकडून ज्या काही चुका होतात त्या होऊ नये त्या सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि अनेकांना सांगतो की मला भलतंच काही विचारू नका, तरी ते अजूनही लोक काही सोडतच नाहीयेत. तरुण मुलं, मी 26 वर्षाचा तरुण आहे, पण मला तुम्ही हे सांगाच ते सांगाच, मी आत्ताच सुरुवात केली आहे आणि मला हे हवंच. अरे कसं हवं आहे? मी काय करतोय? माझं काम काय आहे? आणि तुम्हा कोणालाही स्वतः काही शिकून याच्यात वर यायचं नाहीये का? मी माझं सांगतो, गेले मी 36-38 वर्ष जी समभाग गुंतवणूक करतोय, त्यावेळेला ना आमच्याकडे गुगल होतं, ना यूट्यूब होतं, ना काय पोस्ट ऑफिस काय ते असतात ना सगळे नवीन, ते काहीही नव्हते. म्हणजे हे सामाजिक माध्यमं काही नव्हती. आणि आम्ही कोणाला असं दादागिरी करून सांगितलंच नाही, मला सांगाच. मला सांगता की नाही असं तर नाही सांगा. अरे कोण तुम्ही आणि मी कोण? तुमचा नोकर आहे का? मी गेली 6 वर्ष जे माझी स्वतःची इंडिव्हिज्युअल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ज्याला म्हणे माझी स्वतःची सामाजिक जी जाणीव आहे, त्या जाणीवे पोटी हे सगळ्यांना अनेक गोष्टी सांगतोय. तरी तुम्हाला याचं महत्व नाहीये. एक लक्षात ठेवा, सगळ्याच गोष्टी दादागिरीने होत नसतात. आणि केल्याने होत आहे, आधी स्वतःची केल्याची पाहिजे. आजची नवीन म्हण काय, केल्याने होत आहे, आधी दुसऱ्यावर दादागिरी केली पाहिजे, त्याच्याकडून खेचून घेतलं पाहिजे, मग माझं भलं होत आहे. हे काय चाललंय? असो, तो गोष्ट ते काय, मला काय करायचंय. आजचा विषय आहे रिटर्न्स फ्रॉम म्युच्युअल फंड वर्सेस शेअर्स, फॅक्ट्स अँड फिगर्स. मराठीमध्ये, आता म्युच्युअल फंडला मला मराठी नाही ताबडतोब मिळाला. म्युच्युअल फंड विरुद्ध समभाग गुंतवणूक यांच्यातील परतावा, तथ्ये व आकडे. कसं हे ना, आदरणीय गुंतवणूकदारांनो, थोडक्यात सांगतो. मी अनेकांना विचारलं, अनेक लोकांना, की तुम्ही का गुंतवता FD मध्ये अथवा तुम्ही का गुंतवता म्युच्युअल फंडमध्ये. त्यांचं काय म्हणजे हे कोणाला विचारलं माहिती आहे का? अतिशिक्षित, अतिसुशिक्षित, अति पैसा कमवणारे, अति विद्वान डॉक्टर, वकील, चार्टर्ड अकाउंटंट, इंजिनियर्स, महाविद्यालयातील शिक्षक, सगळे बँकेतले अधिकारी,
ते म्हणे नाही आम्हाला ना कशी शांत वाटतं, फक्त आजकाल बँक FD कमी पडतं म्हणून मग आम्ही म्युच्युअल फंडमध्ये टाकतो. हाच धागा धरून मी 2 खऱ्या घटना ज्या मला सांगितल्या आहेत आणि ज्यांच्याशी माझी भेट झाली. घटना क्रमांक 1, एका महिलेने, आता मी सगळं शिक्षण वगैरे काही सांगत नाही, एका म्युच्युअल फंडमध्ये 9 वर्षापूर्वी गुंतवणूक करायला सुरू केलेली. आज तागायत 9 वर्ष झाली गुंतवणूक करते. आजची तिची गुंतवणुकीची रक्कम झाली आहे 40 लाख. मी सावकाश सांगतोय म्हणजे चूक कुठेही नाही व्हायला. म्हटलं त्यांना, म्हटलं आजची किंमत काय तुमच्या म्युच्युअल फंडच्या, त्याला काय म्हणतात, फंड व्हॅल्यू. तर तुम्ही 40 लाख गुंतवले ना, आज किती आहे? त्यांनी काय सांगितलं 60 लाख. पुन्हा पुन्हा विचारलं, गेले 9 वर्ष गुंतवणूक करताय, तुमच्या खिशातून तुम्ही 40 लाख दिले, सगळं हो, आज जर तुम्हाला विकायचं असेल तर तुम्हाला 60 लाख मिळतील हो. त्यांना म्हटलं कॅल्क्युलेटर घ्या. 60 वजा 40 किती झाले? 20 लाख. हा 20 लाख काय आहे? नफा. आता 9 वर्षातील पर्सेंटेज नफा कसा काढायचा? नफा भागिले खरेदीची किंमत गुणिले 100. इथे नफा आहे 20 लाख भागिले खरेदीची किंमत 40 गुणिले 100 म्हणजे किती झालं? 50% नफा. बरोबर. 9% तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर किती टक्के नफा मिळाला? 50%. आता हा 50% 9 वर्षात म्हणजे एका वर्षात किती? 50 भागिले 9. त्यांना विचारलं सांगा किती होतं? त्यामुळे 5.55% दर साल दर शेकडा. म्हटलं तुम्हाला FD पेक्षा कुठे जास्त मिळालंय? FD मध्ये तुम्हाला 6.5% मिळतात, म्हणजे ते लघु गुंतवणुकीवर. पण जर तुमची काय ते 3 वर्ष किंवा अशी पण असते 10 वर्ष, त्याच्यात 7 का काहीतरी मिळतात. मला नक्की माहीत नाही, कारण मी त्या नादाला गेले 15 वर्ष ते 20 वर्ष गेलेलोच नाही. त्याच्या आधी कधीतरी थोडंफार 1 लाख 2 लाख वगैरे गुंतवलेले. मी खरं सांगू का प्रामाणिकपणे, मी फिक्स डिपॉझिटच्या विरुद्ध आहे. माफ करा, मला बरं नाही आहे गेले 3 दिवस, मी खोकतोय. पण हा विषय मला खूप महत्त्वाचा वाटला. सुदैवाने मी कधी FDच्या नादात गेलेलो नाही, कारण माझं एकच तत्व आहे, माझ्या पैशाला मला जेवढा परतावा जास्त मिळेल तेवढंच चांगलं. त्याला मी रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणतो. आणि मला 40 वर्षापूर्वीच कळालेलं समभाग गुंतवणुकीला पर्याय नाही, आणि मी 38 वर्षांपासून करतोय. फक्त आता गेले 6-8 वर्ष मी खूप मनापासून करतोय. आणि जसं माझं वय वाढत चाललं, म्हणजे आता मी 62 वर्षाचं आहे, म्हणजे मला तेव्हा 52, 53, 54 पासून कळालेलं की मला निवृत्तीनंतर काही नाही आहे. आणि माझी इच्छा होती आणि अजूनही आहे की मला निवृत्तीनंतर माझ्या हातात दर साल, म्हणजे दर महिना कमीत कमी 3 ते 4 लाख यावेत. म्हणजे वर्षाला 36 ते 48 लाख यावेत. आणि त्याप्रमाणे माझं सगळं सुरळीत प्लॅनिंग सुरू आहे, गुंतवणूक सुरू आहे, अजून एका व्यक्तीची त्याप्रमाणे सुरू आहे. असं मी भलतीकडे चाललं. तुम्ही सांगा, बँकेत 6.5 मिळतात तर म्युच्युअल फंडमध्ये गेल्या 9 वर्षात 5.55 योग्य आहे का? आणि मी हे काढताना काय चूक केली? आजची फंड व्हॅल्यू वजा तुम्ही एकूण किती गुंतवले तो नफा भागिले तुम्ही किती गुंतवले. पण हे लोक कुठून ते XIRR आणि काय 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 दुनियाभरची नवीन नावं देतात, मला काही कळलेलं नाही. परत मागे मी एक चॅट स्टेटसवर दिलेला आणि एक व्हिडिओ पण बनवलाय की म्युच्युअल फंडमध्ये या गोष्टी मिळत नाही ज्या समभाग गुंतवणुकीत मिळतात.
बोनस, स्टॉक स्प्लिट, डिव्हिडंड, स्पेशल डिव्हिडंड, डिमर्जर, फला 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 हे नाही मिळत. आणि मी जे आता हे समभागाचे मी काही तुम्हाला उदाहरणं अक्षरशः दररोज देतो, आजही दिले. त्याच्यात मी डिव्हिडंड वगैरे कुठेही पकडत नाही. असं होतं. गुंतवणूकदार नंबर 2, 2016 सुरुवातीपासून एका म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक सुरू केली. आजपर्यंत 20 लाख गुंतवले. आज 10 वर्षांनी त्याची फंड व्हॅल्यू 35 लाख आहे. म्हणजे 10 वर्षात नफा 35 वजा 20 15 लाख. म्हणजेच 10 वर्षातला नफा किती? 15 भागिले 20 गुणिले 100 म्हणजे 75% त्यांना नफा किती वर्षात मिळाला? 10 वर्षात. म्हणजे आता दर साल दर शेकडा किती? 75 भागिले 10 7.5%. म्युच्युअल फंडमध्ये. बँकेत मिळतो 6.5%. पण मी आत्ताच तुम्हाला सांगितलं 6.5% ते दीर्घकालासाठी आहे. म्हणजे मला माहीत नाही 6 महिने 1 वर्ष, पण जर तुम्ही 3 वर्ष 4 वर्ष का मी एक कधी कधी ऐकलेलं 10 वर्षासाठी पण माझ्या मते 7-7.5 मिळू शकतात. म्हणजे हे बँक एवढंच मिळालं. आणि गंमत काय, मी त्यांना विचारलं की तुमच्या कधीच लक्षात नाही आलं का हो की एवढं कमी मिळतं? हो नाही. कारण 40% वाली व्यक्ती काय म्हणाली, मी यावर्षीच बघितलं, मी किती खुश, माझे 40 वर 20 लाख नफा. दुसऱ्याने पण तेच सांगितलं, हो 20 लाख गुंतवून 15 लाख नफा. मी त्यांना एकच सांगितलं, तुम्ही माझी एक एक उदाहरणं बघा. दर साल दर शेकडा 30%च्या त्या खाली कुठेच नाही. मागे आत्ता एक मी पाठवलेलं ते 30%. पण मला 80%, 110%, 156%, 1-2 ठिकाणी तर 250% दर साल दर शेकडा. साधं कशाला, माझ्या MRFनी 2009ला 2,500ला घेतलेला तो आज अंदाजे 1,62,000 का 65ला, माहीत नाही मला, 1,62,000. हो तुम्ही बँकेत ठेवा हो, तुमच्या नातवाला मिळेल मग तेवढे 2,500चे 1,65,000. म्हणजे तुम्ही 20-30 वर्ष ठेवणार, मग नातू अजून 20-30 वर्ष ठेवणार. आणि गंमत काय चालली आहे ना, कालच आमचा एक की मेंबर, आमचा कोर मेंबर जो माझा भाचाच आहे, तो म्हणाला, मामा तू आता असे काय शोधतोस ना, पुढचे MRF तयार होत आहेत. म्हटलं अरे बाबा, लोकांना काय म्हणतात ज्याला इंग्रजीत पेशन्स नाही आहे त्यांना आत्ता 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 उद्या लगेच उद्या. म्हटलं ते तसं माझ्याच्यानी होत नाही. असो, 2 उदाहरणं घेतलेली. एकामध्ये 10 वर्षात 5.55% दर साल दर शेकडा. दुसऱ्यामध्ये 9 वर्षात 9 ना 9 वर्षात पहिल्यामध्ये 5.55, दुसरीकडे 10 वर्षात 7.5% दर साल दर शेकडा. आता महत्त्वाचं म्हणजे काय, या म्युच्युअल फंडमध्ये मला आता एका गृहस्थाने फोन करून सांगितलं, सर मी आज का काल का परवा कधीतरी 3 दिवसापूर्वी दुपारी 11ला म्युच्युअल फंड माझे विकले सगळे. तेव्हा NAV ही होती आणि NAV गुणिले जे काय युनिट्स असतील त्याचा गुणाकार मी आता अंदाजे सांगतोय, काहीतरी 20,000 का 22,000 होत होता. पण जेव्हा माझ्या हातात पैसे आले त्याच्यापेक्षा कमी आले आणि मी जाऊन भडकलो. त्यांनी नावं सांगितली, मी कोणाचीच नावं नाही सांगणार. तर ते काय म्हणाले, त्यांनी पहिला प्रश्न असा विचारला की तुम्ही ते म्युच्युअल फंडच्या स्कीममध्ये सही करताना वाचत नाही का हो? दुपारी तुम्ही कधीही विका, दुपारी 4ला जे NAV असते त्याप्रमाणे आम्ही तुमची व्हॅल्यू देतो. त्याच्यानंतर एक्झिट लोड असतो, काही पैसा कमी होतो विकताना, मग तो एक्झिट लोड ती बँक किंवा म्युच्युअल फंड घेते. हे खरं सांगा तुमच्यापैकी किती लोकांना माहिती आहे?
कारण मला माहिती आहे खरं कोणी बोलत नाही. म्हणजे माझ्या या व्हिडिओवर मी जेवढ्या कवडाला विचारतो ना, कोणीच खरं बोलायला जात नाही. कारण ते म्हणतात ए भैया काय को कारण आजकाल मी बघितलं खरं बोलणारी माणसं लोकांना आवडत नाहीत. तेव्हा मी जर माझं आडनाव चुकून झालं तर काहीतरी असं गोड बोल्या वगैरे असं करून घेणार आहे आडनाव, जर मला बदलता आलं तर. पण बोलताच येणार आहे तर काय फायदा नाही, बदलणार नाही. आता दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणाल त्या दोन्ही लोकांच्या सीप असतील. खरं आहे, असणार ना. फक्त सीप मध्ये कसं आहे ना, दर महिन्याला भरावं लागतं. पण इथे मी जे माझे स्वतःचे सांगतोय, मी दर महिन्याला काय, मी त्या सीपच अजून काय म्हणतात पुढचं रूप काढलंय. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स. आता मी असे काही काढून ठेवले डिफेन्स सेक्टर मधले, जे मी नियमित करतो. FMCG नियमित करतो. मग माझ्यात आणि त्यांच्यात फरक काय? आणि माझ्या जे मी कॅल्क्युलेशन केलं त्यात फरक काय? आजची किंमत वजा किती गुंतवले आजपर्यंत, तो झाला नफा. मग नफा भागिले आतापर्यंत किती गुंतवले गुणिले 100 झाले टक्क्यामध्ये नफा. पण तो झाला 10 वर्ष किंवा 9 वर्ष किंवा किती वर्ष ठेवलेत. आदरणीय वंदनीय गुंतवणूकदारांनो, मी आत्ता नवीन एक परत स्टेटसला पण टाकलेलं की तुम्हाला ना मी दाखवून दिलंय FD 4.5 ते 8.5%, का निवृत्तांना वेगळं काहीतरी असं आहे, 45 दिवसाला कमी. त्याच्यानंतर म्युच्युअल फंडमध्ये सांगू तुम्हाला, वजा वजा पासून सुरू होतात म्युच्युअल फंड. मी बातमी स्टेटसला टाकली, आणि तो सुद्धा कुठला फंड आहे, लार्ज कॅप. अजून मध्ये आत्ता एक आलेलं त्याने तर स्मॉल कॅप पण नकारात्मक दिलंय त्याने. आणि जास्तीत जास्त 15%, चुकून कधीतरी 20, आणि अशक्य म्हणजे 25%. म्हणजे हे तुम्हाला कळालं का? तुम्ही उठून जाऊन कुठल्याही म्युच्युअल फंडमध्ये टाकू शकत नाही. जसं शेअर मार्केटमध्ये कुठल्याही शेअरमध्ये टाकून फायदा नाहीये. जसं इथेही अभ्यास करावा लागतो, तसे म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्हाला योग्य परतावा हवा असेल तर अभ्यास करावाच लागतो. तुम्हाला जागा घ्यायची तरी तुम्ही अभ्यास करता, स्वयंपाकघर असं पाहिजे, हे असं पाहिजे, ते तसं पाहिजे. पण म्युच्युअल फंडमध्ये किती जणांनी अभ्यास केला तुम्ही तुमचं स्वतःला सांगा, कळेल. आता आज मी काही पुरावे दाखवलेत, किती फायदा, आणि सगळे माझे पुरावे आहेत, मी शोधलेले समभाग आहेत. 7 ट्रेडिंग दिवसात 25.2, म्हणजे उदाहरणार्थ जर 10 दिवस असतील सलग, तर त्यात 3 दिवस सुट्ट्या आल्या तर 7च झाले ना ट्रेडिंग डे. कारण बाकी 3 दिवस कुठे आपण काम करतोय. तर 7 ट्रेडिंग दिवसात 25.20%. ओ साहेब, कोणाला तरी मिळालंय का एवढं? आता म्हणजे त्यांच्या भाषेत बघायला गेलं तर 25.20% म्हणजे 10 वर्षात तुम्ही विचार करा, 252% झालं. 10 वर्षात 252%. आणि इकडे 10 वर्षवाल्याला किती मिळाले? 7.5. नाही, हे दर साल दर्शकला. 10 वर्षवाल्याला 75%, आणि इकडे 9 वर्षवाल्याला 50%. आणि हे इकडे जर 25.2 घेतले, हो पण हे दर साल दर शेकडा नाहीये. मी चुकीचं काय करतोय? ते फक्त 7 ट्रेडिंग डेज मध्ये. आजच मी तो 2-3 दिवसापूर्वीच पकडलाय समभाग. आज तो समभाग 9.77% वाढला. गेल्या 3 ट्रेडिंग दिवसात एक समभाग 14.75. आणि आज मी निवडलेले एक समभाग तर काही 7 का 8% होता.
अजून असं काय काय होतं 1-6%. हे असं चालूच असतं. त्याच्यानंतर मी मागेच खूप पकडलेले खूप वर्षापूर्वी जे माझ्या ABC ॲनालिसिस मधल्या ए कॅटेगरीमध्ये आहेत. ते तर गेले ते 2 समभाग तर गेले 5 दिवस रोज ब नवीन 52 वीक हायच चाललेले आहेत. आदरणीय वंदनीय भारतीय गुंतवणूकदारांनो, हे विचार करा, तुम्हाला दर साल दर शेकडा 5-6-7% काहीही होणार नाही, काहीही होणार नाही. आणि गुंतवणूक एवढी काय म्हणतात ते आरामात करू नका म्हणजे काय करतो आहे पाहिजे. गुंतवणुकीचा खरा अर्थ इंग्रजी सांगतो मॅक्झिमम रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. तुमचा पैसा आहे, तुम्हाला काय करायचंय तुम्ही करा. तेव्हा हे माझा असेच जे करतो मी प्रयत्न तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. त्याच्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि तुमच्या सगळे सोयरे मित्रमंडळींना पण सबस्क्राईब करायला सांगा. नमस्कार. जय हिंद. जय हो.